आमच्या घरात वांग्याची भाजी सगळ्यांनाच आवडते. ज्या दिवशी वांग्याची भाजी करणार असेल त्या दिवशी सगळे त्यांच्या वाट्याच्या एक्स्ट्रा चपात्या करायला होतात. तर इथे वाटण्यासाठी मी घेतलेले आहेत शेंगदाणे, कोथिंबीर, खोबरं, आलं, लसूण घेतलेलं आहे. आता हे मिक्सरला फिरवून घ्यायचं. इकडे वांगे घेतलेले आहेत. वांग्याचं मागचं देठ काढून घ्यायचं. मधून वांगी चिरून घ्यायची. अळई वगैरे आहे की नाही ती चेक करायची. त्यानंतर याच्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आहे. याने काय होतं, ही वांगी अळणी लागत नाही. त्यानंतर काय करायचं आहे, इथे कढईमध्ये 1 चमचा तेल गरम करून घ्यायचं. यामध्ये ही सगळी वांगी सोडून घ्यायची. 1-2 मिनिटभर परतवून घ्यायचं. त्यानंतर झाकण ठेवून एक 5 मिनिटांसाठी वाफवून घ्यायची. वांगी वाफवून झाली की मग एका ताटामध्ये काढून घ्यायचं. त्याच कढईमध्ये 1 चमचा तेल अजून घालायचं. त्याच्यामध्ये जिरी, मोहरी, हिंग घालायचं. त्याचबरोबर तयार केलेलं वाटण घालायचं. 1-2 मिनिटभर हे वाटण परतवून घ्यायचं. त्यानंतर याच्यामध्ये घालायचे आहेत सुके मसाले. आता सुके मसाल्यांमध्ये मी घातलेला आहे कांदा लसूण मसाला, लाल मिरची पावडर, गरम मसाला, हळद, मसाले परतवून घ्यायचे लो फ्लेम करून. त्यानंतर पाणी घालायचं आणि छान तेल सुटेपर्यंत हे मसाले परतवून घ्यायचे. त्यानंतर याच्यामध्ये वाफवलेली वांगी घालायची, व्यवस्थित मिक्स करायचं. वांगे शिजतील इतपत पाणी घालायचं, चवीनुसार मीठ घालायचं. व्यवस्थित मिक्स करून झाकण ठेवून पुन्हा एकदा 10 मिनिटांसाठी लो फ्लेमवरती वांगी शिजवून घ्यायची. नंतर गरम गरम भाकरीसोबत ताव मारायचा.